नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अशा साड्या शेअर करणार आहे ज्या की मी घेतलेल्या आहेत मिशोवरून, आणि मिशोवरती ह्या साड्या खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल आहेत. आणि मलाही जाणून घ्यायचं होतं की काय आहे बरं ह्या साड्यांमध्ये की इतका धुमाकूळ घातला या साड्यांनी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की खरंच या साड्यांची क्वालिटी तुम्हाला चांगली मिळते आहे की नाही, कारण की आपण त्याच्यामध्ये पैसे घालतो. सो डेफिनेटली आपल्याला हे जाणून घ्यायलाच पाहिजे. मी असं नाही म्हणणार की मिशोवरती सगळंच खराब असतं किंवा काही. इनफॅक्ट मलाही मिशोवरून शॉपिंग करायला आवडते, पण काही काही अशा काही प्रॉडक्ट आपल्याला रिसीव्ह होतात की त्यांची क्वालिटी तितकी डिझर्व नाही करत किंवा तितकी वर्थ मनी नसते जेवढा ज्या पैशांमध्ये आपण ते घेतो. तर चला जाणून घेऊया आजच्या साड्यांचा रिव्ह्यू आणि पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हाईप असं दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून ते पॉइंट्स माझ्या व्हिडिओला मिळतील. तर सगळ्यात पहिली मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे सध्या भरपूर प्रमाणामध्ये सगळीकडे दिसणारी आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रेंड करणारी, व्हायरल असणारी अशी ही साडी, ती म्हणजे ही नारायणपेठ साडी. आणि हा जो रंग आहे, एस्पेशली हा रंग, तसे तर ह्याच्यामध्ये बरेच रंग आहेत, पण हा जो रंग आहे ना तो खूपच जास्त प्रमाणामध्ये सध्या खूप बघायला मिळतोय आणि खूप जास्त पॉप्युलर सुद्धा झालेला आहे. तर नो डाऊट हा कलर अतिशय सुंदर दिसतोय आणि ही साडी जी आहे, हा जो रंग आहे तो थोडासा तुम्हाला एक ड्युएल शेड मध्ये मिळतोय, म्हणजे थोडीशी छटा मिक्स आहे ह्याच्यामध्ये, अशा प्रमाणे तुम्हाला मिळतं. आणि नारायणपेठ अशी ही साडी आहे. तुम्ही बघू शकता हा साडीचा पदर मिळतोय तुम्हाला अशा प्रकारे. ठीक आहे, एकदम जो कॉपर शेड असते ना, जसं की आपण नॉर्मल गोल्डन सिल्वर बघतो, पण हा थोडासा कॉपर कलर मध्ये जातोय. ह्याचा जो शेड आहे, म्हणजे पदराची जी शेड आहे ना, तो रंग थोडासा कॉपर मध्ये जातोय. अशा प्रकारे हा पदर तुम्हाला मिळतोय. आणि ही बॉर्डर तुम्ही बघितली असेल तर बघा, अशी तुम्हाला ही बॉर्डर मिळते. आणि इकडे ह्याच्यावरती ह्या मध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण ह्या जरीच्या सगळ्या बुट्ट्या मिळतात. पूर्ण ऑल ओव्हर द साडी तुम्हाला अशा प्रकारच्या बुट्ट्या मिळणार आहे. सेम अशी जी बॉर्डर आहे तीच तुम्हाला इथे लोअर पोर्शनला पण मिळते. सो अशा प्रकारे असणार आहे ही. आणि दिसायला ऍक्च्युली खरंच खूप सुंदर दिसते ही साडी, म्हणजे रंग वगैरे तर अतिशय सुंदर आहे. आणि फॅब्रिक वगैरे पण बघायला गेलं तर चांगलं आहे ह्या साडीचं, म्हणजे तुम्ही ती इझिली ड्रेप वगैरे डेफिनेटली करू शकता. आणि आता जसे की सणासुदीचे दिवस आहेत तर अशा प्रकारच्या ह्या साड्या आपल्याला हव्याच असतात. तर अशा प्रमाणे ह्याची लेंथ आहे. आणि मग इकडे आहे हा तुमचा आपला जो पहिला जो आपला नेस्त्या पदराचा जो पोर्शन असतो, म्हणजे जो टकिंग मध्ये जातो, तो तुम्हाला इकडे असा एवढा मिळ दिलेला आहे त्यांनी. आणि ह्याच्या पुढे मग हे आहे ह्या साडीचं ब्लाऊज पीस, आणि अशा प्रमाणे ह्याचं हे ब्लाऊज पीस आहे. सो हा थोडासा मला असं वाटतंय की एक टील ग्रीन किंवा थोडंसं एक निळसर असा रंग असतो तशा प्रकारे दिसतोय. बट ह्याची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला मात्र मला हा रंग थोडा हिरवट दिसतोय, म्हणजे हिरवा दिसतोय. तर तो थोडासा कलर जो ब्लाऊज पीस आहे तो ह्या बॉर्डरशी मॅच नाही करत आहे, तर तो थोडा वेगळा आहे. आता साडीच्या क्वालिटी बद्दल जर बोलायचं झालं तर बघा, रंग वगैरे तर छान आहे. आणि बाकी त्याचं फॅब्रिक वगैरे पण आहे चांगलं, म्हणजे तुम्ही ड्रेप वगैरे ती चांगल्या प्रकारे करू शकता. पण ही साडी मी तुम्हाला अजिबात रेकमेंड करणार नाही. त्याचं कारण म्हणजे ह्या साडीला ही जी बॉर्डर दिलेली आहे, ही ही जी बॉर्डर आहे ती अतिशय खराब दिलेली आहे. म्हणजे ह्याला लिटरली तुमचं बोट कापलं जाऊ शकतं इतपत ह्याला धार आहे. ह्याचे जे एजेस आहेत ना ते अजिबातच चांगले नाहीत. अगदी स्टार्ट टू एंड ही साडी अशाच प्रमाणे आहे. त्यामुळे पदर किंवा तुम्ही पदर प्लीट करून घ्याल किंवा हातावरती सोडाल किंवा प्लीट्स वगैरे कराल तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच मला ही जी साडी आहे ही अजिबात आवडली नाहीये. म्हणजे अशा काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक जणी सांगत नाहीत. काही जणींना मिशोचे ऑब्व्हियसली त्यांना ते सेल करायचे असतं, त्याच्यामुळे ते खूप चांगलं चांगलं सांगतात. पण मला सुद्धा तसं बघायला गेलं तर काही वेगळं असं वावगं असं नाहीये साडीमध्ये. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण ह्याचे जे एजेस आहे, जी बॉर्डर आहे ती अजिबात चांगली नाही. आणि अशा प्रकारची साडी मी तरी तुम्हाला सांगेन की जरी तुम्हाला ही 1000च्या आतमध्ये मिळाली तरी सुद्धा काय उपयोग आहे, ती वर्थ मनी अशी मला बिलकुलच नाही वाटली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायणपेठ साडी जर तुम्ही घ्यायला गेला दुकानामध्ये वगैरे तर तुम्हाला ती ओरिजिनल नारायणपेठ जशी साडी असते तशी तुम्हाला ती मिळते. पण ह्या साडीला नारायणपेठ नारायणपेठ बोलून पूर्ण प्रमाणामध्ये व्हायरल करून टाकलेलं आहे. सो मला ही जी साडी मिळालेली आहे
ते ही साडीचे रिव्ह्यूज पण चांगले आहेत, रेटिंग पण चांगले आहेत, पण तरीसुद्धा मी ही साडी तुम्हाला रेकमेंड करणार नाही. बाकी तुमच्या चॉईसवर डिपेंड करतं, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारची साडी आहे, अशा रंगाची आहे साडी. आणि ही पण साडी मी बघितलेली की खूप जास्त प्रमाणामध्ये विकली जाणारी साडी आहे ही मिशोवरती. आणि नो डाऊट ह्याचा रंग आणि डिझाईन वगैरे खूप सुंदर दिसते, मेन म्हणजे जरीची शाईन खूप छान दिसते. तर इथे तुम्ही बघू शकता हा आहे साडीचा पदर. अशा प्रकारे तुम्हाला हा साडीचा पदर मिळतोय अशा प्रकारे, ठीक आहे. आणि मग पुढे तुम्हाला ही अशी पूर्ण ह्याच्यावरती ही अशा प्रकारे फ्लोरल सगळी जरीची डिझाईन मिळणार आहे अशा प्रकारे. आणि ही बॉर्डर तुम्हाला इथे दिलेली आहे, ठीक आहे. तर पूर्ण साडी ही मग तुम्हाला अशीच मिळते. तर अशा प्रकारे ही दिसेल जर तुम्ही ह्याचा पदर वगैरे घेतलात तर अशा प्रकारे दिसेल ही साडी, ठीक आहे. अशी पूर्ण ही तुम्हाला मग अशीच मिळणार आहे अशा प्रकारे. साडीची लेंथ वगैरे चांगली आहे, एवढा पोर्शन आहे तो तुम्हाला त्यांनी अशा प्रकारे दिलेला आहे, म्हणजे जो आपल्या फर्स्ट टकमध्ये जाईल. आणि मग ह्याच्या पुढे तुम्हाला हे मिळतंय साडीचं ब्लाऊज पीस. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक अशी छोटी छोटी अशी फुलांची डिझाईन आहे. आणि ह्याचं जे ब्लाऊज पीस आहे त्याला इकडे तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते, जी तुम्ही स्लीव्हसाठी किंवा बॅक डिझायनिंगसाठी यूज करू शकता. सो ह्याचा ब्लाऊज तर डेफिनेटली स्टिच करून घेऊच शकता तुम्ही. आता बाकीचं साडीच्या क्वालिटीच्या बाबतीत बोलायलाच गेलं, ह्या साडीचं एक मला हे वाटलं की जर तुम्ही ह्या साडीचा जो पदर आहे तो जर तुम्ही असं ओपन पल्लू, जसं की आता ह्या साडीचा जसं ओपन पल्लू घेतलेला आहे, म्हणजे पदर असं हातावर आपण सोडतो, तर ह्याच्या जी मागची जी जर आहे तर तुम्ही नीट बघा, ह्याच्या मागची जी जर आहे ना ही तुमच्या स्किनला इरिटेट होते. मी हा पदर घेऊन बघितलेला, पण मला खूप इरिटेट होत होतं माझ्या स्किनला, माझ्या हाताला वगैरे. तर असं चांगल्या फंक्शनमध्ये किंवा लग्न कार्याला किंवा कोणत्याही सणासुदीला आपण असं ही जर साडी जर तुम्ही नेसलात तर थोडंसं जर तुम्ही ओपन पल्लू ठेवलात तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ती जर तुमच्या स्किनला इरिटेट करू शकते आणि तुम्ही बिलकुल पण कम्फर्टेबल राहणार नाही. बाकी असं बोलायला गेलं तर ठीक आहे साडी, म्हणजे नेसल्यानंतर वगैरे पण चांगली दिसेल. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्यात, तर त्या सगळ्या लक्षात घेऊन तुम्ही ह्या साडीचा विचार करू शकता. त्याच्या पुढची तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे आहेत. ह्याच्यामध्ये पण भरपूर रंग आहेत आणि ही सुद्धा साडी खूप विकली जाणारी साडी आहे मिशोवरती, आणि म्हणून मी ही घेतली. आणि कलर कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे बघायला मिळतील. मला हा कलर कॉम्बिनेशन छान वाटलं म्हणून मी हे चूज केलं माझ्यासाठी. बघू शकता कशा प्रकारे इथे डिझाईन दिलेली आहे, छान मस्त. याच्यावरती तुम्हाला ही अशी पूर्ण जरीची ही डिझाईन मिळतीये पूर्ण पत्रावरती, छान मस्त. जो आपला लाईट ग्रीन कलर असतो ना त्याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे पर्पल कलर, तर खूप सुंदर दिसते. आणि ह्याची जी इनफॅक्ट बॉर्डर आहे ती पण तुम्हाला अशाच प्रकारे मिळते. आणि मध्ये सुद्धा ही अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन त्यांनी दिलेली आहे पर्पल कलरवरती. तर पर्पल आणि हा जो लाईट ग्रीन आहे त्याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. ओके, दोन्ही साईडला सेम अशीच बॉर्डर तुम्हाला बघायला मिळेल. पुढे साडी तुम्हाला ही सेम अशीच मिळणार आहे. ह्याची पण लेंथ वगैरे छान आहे. आणि ह्याचा जो फर्स्ट जो आपला टकिंगचा पोर्शन आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळतोय, एवढा तुम्हाला दिलेला आहे. आणि याच्या पुढे मग तुम्हाला हे मिळते त्याचं ब्लाऊज पीस, ठीक आहे. सो ब्लाऊज पीस पण छान आहे, त्याच्यावरती मस्त इथे बुट्टे आहेत आणि ही तुम्हाला सेम जशी साडीची आहे तशी बॉर्डर तुम्हाला इकडे दिलेली आहे. सो याचं ब्लाऊज पण तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. ह्या साडीच्या बाबतीत पण सेम तोच प्रॉब्लेम आहे, त्याचेच पण एजेस जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये थोडेसे एकदम असे शार्प आहेत. सो आपण साडी नेसतो किंवा साडी कॅरी करताना वगैरे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण लिटरली ह्याच्यामुळे तुमचं बोट कट होऊ शकतं. सो अशा प्रकारे हे एजेस आहेत. आणि लुक वाईज किंवा असं नुसतं फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही ही साडी म्हणजे नेसू शकता तेवढ्या वेळापुरती. होतं काय की आपण कमी किंमत असली की आपण साड्या घ्यायला जातो आणि बऱ्याच जणी अशा सांगत असतात की साडी खूप छान आहे, इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळते. नो डाऊट मिळतात, मिशोवरती कमी किमतीत पण खूप छान छान प्रोडक्ट्स मिळतात. पण काही साड्या अशा असतात ना की त्या बिलकुलच नेसण्यासारख्या किंवा आपण जे पैसे टाकतो त्याच्यामध्ये घेण्यासारख्या नसतात. तर ह्या साडीच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही साडी घेऊ शकता. आणि कलर कॉम्बिनेशनचे ऑप्शन सुद्धा तुमच्याकडे भरपूर आहेत.
सो अशा प्रकारे ह्या साड्या आहेत ज्या मी तुम्हाला इकडे दाखवलेल्या आहेत. ॲक्च्युली मिशोवरून आता सध्या डिलिव्हरी पटकन होत नाही आहेत आणि मला सुद्धा खूप वेट करावा लागला या साड्यांसाठी आणि 3 साड्याच मिळाल्या मला. अजून 4थी साडी तर मला मिळालीच नाहीये. सो नेक्स्ट ती आली तर मी नेक्स्ट कुठल्यातरी व्हिडिओमध्ये ती दाखवेन. पण ह्या ज्या साड्या आहेत त्या मी खूप जास्त प्रमाणामध्ये मिशोवरती बघितल्या आणि खूप जास्त प्रमाणात त्या विकल्या सुद्धा जातायत. तर मी सगळ्या बाबतीतले जे जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्या सगळ्यांचा विचार करून जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साडी नक्कीच घेऊ शकता. म्हणजे थोड्या वेळासाठी किंवा फोटोशूटसाठी जरी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्या साड्यांचा विचार करू शकता. बट अदरवाईज एक लाँग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत तर त्याच्यासाठी मात्र ह्या साड्या चांगला ऑप्शन नाही. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत